आलं वळणामध्ये हे गप्पा मारता मारता समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली नव्हतं। एका क्षणात होत्याच नव्हतं झालं। बाई शुद्धीवरती आली, कपाळाला जखम झाली होती, पदराने कपाळ दाबून ठेवलं। आजूबाजूला पाहिलं, ज्याच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न रंगवले तो जीवन साथी कुठे आहे? आजूबाजूला पायते धडपडते कुठे दिसत नाही। रस्त्यावरती आली, बाजूला लेकरू पडलेलं होतं। देवाच्या कृपेने लेकराला काहीच झालं नव्हतं, पोराला पोटाशी लावलं। आता लेकरू सापडलं, पण ज्याच्यासोबत सुखाचा संसार करायचा तो कुठे आहे? आजूबाजूला पाहिलं, अचानक लक्ष गेलं, नवरा ट्रकच्या चाकाखाली त्याचं मस्तक आलेलं आहे, मेंदू बाहेर पडलेला आहे। हिने किंचाळली, टाहो फोडला, आक्रोश केला, शुद्ध हरपली। शुद्धीवरती आली तेव्हा नवऱ्याला जाऊन 4 महिने झाले होते। जणू काही तोंडात वाणीच नाही, मौन धारण केलेलं आहे। एका क्षणात होत्याच नव्हतं झालं, नियतीनं क्रूर डाव टाकला। शेक्सपियर म्हणतो, मॅन हिज प्रपोजेस अँड गॉड हिज डिस्पोजेस। नियती कधी कधी माणसासोबत खूप क्रूर डाव टाकत असते। माय बापा हो, जगाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला आला ना, तो 11 वर्षे जेलमध्ये होता। जगाचा बाप जगाला मार्गदर्शन करायला आला, मरताना त्याच्या बापाच्या तोंडात पाणी टाकायला 4 भाऊ होते, पण एक बी जवळ नव्हता। ही नियती हो। कधी कधी जसं त्या उंदराला त्या मांजरीनं खेळवून खेळवून मारावं, त्याला हाल हाल करून मारावं, त्याला आधी खेळवावं, नंतर पंजा मारावा आणि त्याचा जीव घ्यावा। नियती कधी कधी इतकी क्रूर डाव माणसाच्या सोबत खेळत असते। 4 महिने झाले, 6 महिने झाले, कुणाशी बोलावं वाटत नव्हतं। एकांतात जावं, डोळ्याला धारा लागाव्या, टप 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 अश्रू जमिनीवरती यावे। आईकडून ते पाहवल्या जात नाही, बापाकडून पाहवल्या जात नाही, भाऊ बहिणीशी बोलू शकत नाही। एक दिवशी सगळ्यांनी मनाचा हिया केला, घट्ट मन केलं, जवळ गेलं, सांगितलं, बेटा जे व्हायला नको होतं ते झालं, माझं एकटं जीवन जगणं मुश्किल आहे। आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की तुझं दुसरं लग्न करून द्यायचं। हिनं सांगितलं, बाबा ज्याच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न रंगवले ना, ते प्रेम सगळं त्याच्यासोबत गेलं। आता माझं लेकरू, माझ्या लेकरांसाठी मला एवढा त्याग करावाच लागेल। अरे मायबापांनी किती त्याग करावा लेकरांसाठी, आईबापांनी किती त्याग करावा, फक्त त्या लेकरांना त्या मायबापाच्या त्यागाची जाणीव असावी। मला दुसरं लग्न नाही करायचं, दुसरा घरोबा नाही करायचं, माझ्या लेकराला घडवायचं आहे। आई बाप होते तोपर्यंत बरं होतं, आई वडील गेले, कोणी कोणाचं नाही आहे, लेकरू शिक्षण करताय। बाईने लोकांच्या घरी भांडी घासावी, कापड धुवावे, मोलकरणीसारखं काम करावं। लेकराला लहानचं मोठं 16 वर्षाचं केलं। बाई लोकांच्या घरी 4 घरी धुणी भांडी करते, मोलकरीण म्हणून जाते, कुणाच्या घरी भांडे घासते, कुणाच्या घरी कापड धुते, कुणाच्या घरी जे मिळेल ते काम करते। ते आणावं, लेकराला पोसावं, लेकराचं शिक्षण करावं, बापाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घ्यावा। लेकरू 16 वर्षाचं झालं, एक दिवशी मित्राच्या लग्नासाठी लग्नाला गेलं। लग्नाला गेलं, वरातीमध्ये मित्रांनी दारू पाजली। दारू पिऊन लेकरू घरी आलं, माय घरी वाट पाहत होती। जेव्हा लेकरू आलं, पायात पाय अडकत होते। मायच्या लक्षात आलं दारू पिलेला आहे, याला सुधरत नव्हतं, आणि हा घाबरत घाबरत आईच्या जवळ गेला। याला वाटलं की अरे माझ्या आईनं माझ्यासाठी मोलकरणीसारखं काम करावं, मी दारू पिऊन यावं। मनात भीती होती, घाबरत होता, नाईलाज होता। आईच्या समोर गेला, आता आई मारेल, आता आई मला 2 थोबाडीत देईल, आई रागवेल, आई मला ढकलून देईल, आई घराच्या बाहेर वचकून देईल। माईनं विचार केला, याचा बाप मला आईन तारुण्यात सोडून गेला, मी जर याला कानफटात मारली, मी जर याला रागवली, आजकालच्या लेकरांना मनाच्या विरुद्ध ऐकायची सवय नाही, मी जर कमी जास्त मारून बसली, बोलून बसली, मनामध्ये तर खूप संताप होता, खूप मारावं, खूप रागवावं, खूप रडावं, खूप फाड 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 थोबाडीत द्याव्या, पण जर मारलं, जर रागवली, जर चिडली, शिव्या दिली, आणि लेकरू जर त्याच्या बापासारखं सोडून गेलं तर? माई एक शब्द बोलली नाही। पोराला वाटलं अरे मी तर उगीच घाबरत होतो, इथं काहीच बोलली नाही, म्हणजे आईची मुख संमती आहे। तेव्हापासून लेकरू रोज दारू प्यायला लागलं। बराच काळ बदलून गेला, याने काहीच करायचं नाही, दारू प्यायचं, मायनं भांडी घासायचं, कापड धुवायचं, जे काय असलं त्याच्यावरती याचं पोट भरायचं, असा बराच कालखंड